तसेच आज सालाबादाप्रमाणे वडेगाव ठेशन मुक्कामी खास मंडईनिमित्त विदर्भातील प्रसिद्ध लावणी ग्रुप नटरंगी अप्सरा कोल्हापुरी यांच्या डान्स संगीताच्या कार्यक्रमाचा आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला लाभलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमचे मोठे बंधू उमाकांत भाऊ डेंगे, सह उद्घाटक माझे मोठे बंधू सुभाष भाऊ खुने, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सह उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे मोठे बंधू तथा माझे मित्र अंकुश भाऊ रामटेके, तसेच या कार्यक्रमाप्रती जे उत्कृष्ट संचालन करत आहेत असे सतीश भाऊ सोनवाने, माझे मोठे बंधू प्रदीप भाऊ सोरसे, तसेच कार्यक्रमानिमित्त ह्या कार्यक्रमाला रंगपूजक म्हणून लाभलेले सुनील भाऊ सोनवाने, नूतन भाऊ सोनवाने, तसेच ह्या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या गावची आन, आमची गावची शान, आमच्या गावच्या हिरा मानाच्या तुरा असे आमचे मातृतुल्य आमच्या आई अंजनाबाई खुने, तसेच या कार्यक्रमाप्रसंगी आम्हाला लाभलेले राकेश भाऊ पवार, तसेच प्रदीप भाऊ सोरसे, दुर्वास भाऊ खुने, रामभाऊ सोनवाने, रामभाऊ शेंडे, तसेच विजूभाऊ खुने, तसेच मंचकावर उपस्थित माझे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच सन्माननीय पाहुणे मंडळी, तसेच समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि प्रेक्षक गणो सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमच्या गावामध्ये मंडईचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या मंडईच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या गावामध्ये डान्स करण्याचा कार्यक्रम ठेवला आहे। मला तुम्हाला असे आवर्जून विनंती आहे की जो कार्यक्रम आपण इथं ठेवला आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे काय असतो तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याला आपल्या जीवनाविषयी किंवा आपण जो जगत असतो त्याच्या जीवनाविषयी जळणाविषयी आपल्याला माहिती घेणे असते आणि त्याच्यामधला जो काही प्रसंग असतो तो आपल्याला अंगीकारणं असते। म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आपल्याला अंगीकारणं असते आणि वाईट ज्या गोष्टी असतात त्या आपल्यापासून दूर ठेवाव्या लागतात। त्यासाठी हा कार्यक्रम ठेवायला लागतो। मंडई म्हणजे काय? मंडई याच्यासाठी आपल्या गावामध्ये ठेवलेली असते की समाजाची जे सांस्कृतिक जोपासना काळानुरूपात म्हणजे आमच्या आई वडील, आमचे आजोबा आणि आमचे जे पूर्वज असतील त्यांच्यापासून जे मंडईची प्रेरणा निर्माण झाली आहे, ज्याचा हा सण निर्माण झालेला हे सांस्कृतिक जडणवळण हा निर्माण झालेला पाहिजे आणि आपापसामध्ये एकोपा निर्माण झाला पाहिजे। त्यासाठी हा मंडईचा उद्देश होता। पण आजच्या घडीला मंडई हे वेगळ्या रूपाने आपल्या समोर प्रस्तुत होत आहे। तरी पण आपण इथं जमलेले जे माझे प्रेक्षक आहेत, इथं बसलेले जे माझे पाहुणे मंडळी आहेत, तरी आपण हा समाजाचा एक भाग आहोत। या समाजात आपण जन्मलो आहोत, ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालेले आहोत, त्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करावं लागते आणि आपण समाजाचे देणं लागतो म्हणून आपण इथपर्यंत आलोय। त्याच्याच मार्मिक उदाहरण म्हणून ह्या डान्स करण्याच्या उद्घाटनासाठी सगळे पाहुणे मंडळी आल्या। तरी सर्वांना आवर्जून अशी विनंती आहे की ह्या कार्यक्रमानिमित्त जे काही प्रेक्षक इथे उपस्थित झाले असतील त्यांनी ह्या कार्यक्रमाचा चांगला तो भाग आपला अंगी करावा, जो वाईट दुर्गुण राहील त्याचा दुष्कारण करावा। एवढेच बोलून मी आपले दोन शब्द बंद करतो आणि समोर बसलेले जे माझे बंधू आणि भगिनी असतील यांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो आणि सर्वांना मंडईच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं माझे दोन शब्द बंद करतो। जय भीम, जय सेवा, जय जोहार।